तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार, समर्थ लेखणी न्यूज पोर्टलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। मी सहसंपादक अविनाश जोशी। आज आपण करमाळा शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या आंदोलनाची बातमी घेऊन आलो आहोत। शहरातील पाणी टंचाई, रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतेचा अभाव आणि एकूणच नागरी सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या करमाळा वासियांच्या वतीने शहर विकास आघाडीने आज करमाळा नगर परिषदेसमोर मोठ्या प्रमाणावर घंटानाद आंदोलन छेडले। या आंदोलनाचं नेतृत्व केलं शहर विकास आघाडीचे नेते सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हातात घंटा व इतर फलक घेऊन आपला संताप व्यक्त केला। मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून लवकरात लवकर काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत संपवण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। नागरिकांना 5-5 दिवस पाणी मिळत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे। त्यांनी यावेळी आषाढी एकादशीचा मुद्दा देखील उपस्थित केला। आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला जात असतात। मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असून सर्वत्र कचरा साचलेला आहे। स्वच्छतेचा अभाव दिसून येतो आहे। यावरही सावंत यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। आषाढी एकादशीपूर्वी शहरात जंतुनाशक फवारणी, फिनेलचा वापर आणि संपूर्ण शहराची स्वच्छता व्हावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली। या आंदोलनात सावंत गटाचे नेते माजी नगरसेवक फारुख जमादार, रवींद्र कांबळे, दीपक सुपेकर, भारिपचे नेते देवा लोंढे, हुमरान मुलानी, गणेश अडसूळ, पांडुरंग सावंत, साजिद बेग, विलास क्षीरसागर, साबिर नजीर शेख, बापू मोरे, जमीर सय्यद, राजेंद्र कसाब, बापू उबाळे, भाऊ दुधाळ, जमील काजी, संभाजी गायकवाड, मार्तंड सुरवसे, दत्ता कांबळे आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सुदैवाने आंदोलन शांततेत पार पडले। करमाळा शहरातील समस्या केवळ आंदोलनातून नव्हे तर प्रशासनाच्या तत्पर कृतीतून सुटल्या पाहिजेत। पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मूलभूत गरजा वेळेवर पूर्ण करणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। पुढे काय निर्णय घेतले जातात याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। आजच्या बातमीसाठी इतकेच। मी अविनाश जोशी,